भाग्य होईल प्रबळ, मिळेल परिश्रमाचं फळ. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही सर्व काही परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात, मात्र आयुष्य तुम्हाला सतत टेस्ट करत राहतं? मे 2026 हा महिना तुमच्यासाठी एक प्रश्न घेऊन आला आहे. तो प्रश्न म्हणजे तुम्ही हार मानणार की स्वतःचं नशीब बदलणार? कन्या राशी म्हणजे शिस्त, बुद्धिमत्ता आणि परफेक्शन या तीन गोष्टींचं योग्य कॉम्बिनेशन होय. तुम्ही फक्त काम करत नाही, तर तुम्ही योग्य पद्धतीने काम करतात आणि म्हणूनच तुम्ही आयुष्याला सिस्टीम देतात, डिरेक्शन देतात. तुमचं लॉजिक तुमची ताकद आहे. तुमचा संयम तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतो. या मे 2026 महिन्यात लक्ष ठेवा की संघर्ष हा तात्पुरता असतो आणि यश कायमचं असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कन्या राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कन्या राशीचे स्वामी बुधदेव, बुधदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजेच तुमची कन्या रास होय. महिन्यातील पहिल्या आठवड्यात ते तुमच्या अष्टम स्थानात असतील. अर्थात ते तुम्हाला थोडासा संघर्ष देतील, मानसिक तणाव देखील निर्माण होऊ शकतो, अनपेक्षित परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. परंतु 14 मे रोजी बुधदेव तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. येथे गेम बदलतो. भाग्य प्रबळ होतं, संधी निर्माण होतील. योग्य निर्णय घेतला तर यश निश्चित असेल. 11 मे ते 14 मे या काळात तुमची इच्छा थेट ईश्वरापर्यंत पोहोचू शकते. ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा. कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात 5 चुका आवर्जून टाळायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे अतिविचार म्हणजे ओव्हर थिंकिंग करू नका. अतिविचारांमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो, चिंता देखील वाढू शकते. दुसरी बाब म्हणजे स्वतःवर शंका अजिबात घेऊ नका, त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तिसरी बाब म्हणजे प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधू नका, कारण तुम्ही कितीही चांगलं काम करत असले तरी प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे परफेक्ट होऊ शकत नाही. चौथी बाब म्हणजे नकारात्मक लोकांपासून 4 हात लांब राहा, कारण ते आपल्याला देखील नकारात्मक करू शकतात. आणि 5वी बाब म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका, कारण आरोग्य उत्तम असेल तरच मनुष्य अधिक चांगलं काम करू शकतो. या 5 गोष्टींच्या बाबतीत तुम्ही योग्य ती काळजी घ्या. या चुका टाळल्या तर हा महिना तुमच्यासाठी अधिक शुभ राहू शकतो. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला थेट तुमच्या भाग्यस्थानात जाणार आहेत. 14 मे रोजी पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील. याचा अर्थ भाग्य संधी देईल आणि तुमचे कर्म तुम्हाला पैसा देईल. कुटुंबात आनंद निर्माण होईल. या काळात तुम्ही आपली वाणी अधिक गोड आणि आकर्षक ठेवायला हवी. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. मंगळदेव या काळात स्वतःच्याच मूळ त्रिकोण राशीत जात आहे, परंतु कन्या राशीसाठी थोडा संघर्ष, अचानक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र 11 मेच्या जवळपास अचानक लाभाच्या संधी देखील निर्माण होत आहे, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी वास्तू सौख्याचा आहे. कदाचित वास्तूच्या नूतनीकरणाचं काम होईल. घरामध्ये नवीन वस्तू आणली जाईल. वाहन योग निर्माण होतील किंवा असलेल्या वाहनातून तुम्ही दीर्घ प्रवासाला जाल. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. आईसोबत मनमोकळ्या गप्पा होतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा.
शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता हा काळ खूपच सुंदर आहे. तुमच्यासाठी प्रेम विवाहाचे योग निर्माण होत आहे. योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता तयार होत आहे. संततीकडून तुम्हाला अभिमानास्पद बातमी प्राप्त होईल. विशेषतः तुमचं शिक्षण जर टेक्निकल किंवा मेकॅनिकल क्षेत्रात असेल तर हा काळ तुमच्यासाठी दैदिप्यमान यशाचा असेल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कन्या राशीसाठी एक प्रश्न. सध्या तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता संधिवाताचा त्रास होणं, पाय दुखणं किंवा थकवा जाणवणं यासारखे त्रास तुम्हाला होऊ शकतात. शरीर थकलं तर मन देखील थकत असतं. त्यामुळे उत्साह देखील कमी होऊ शकतो. योग, प्राणायाम यासारख्या गोष्टींचा उपयोग करून जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी, व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा काळ तुमच्यासाठी थोडा संमिश्र परिणामांचा म्हणता येईल. थोडा संघर्ष, थोडं यश, थोडी भीती राहील, परंतु ही परिस्थिती तुम्हाला आतून मजबूत करणार आहे. त्यामुळे थोडा संघर्ष जाणवल्यास निराश होऊ नका. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. महाभारतात युधिष्ठिर नेहमी सत्याच्या मार्गावर चालतो. वेळोवेळी अनेक संकट आली परंतु ते डगमगले नाही. त्यानुसार तुम्ही योग्य मार्गावर असाल तर उशिरा का होईना विजय हा तुमचाच होतो. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. घरात शांतता राहील. अध्यात्माकडे तुमचं मन ओढ घेईल. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता वाढणार आहे. घर आणि करिअर यामध्ये तुम्ही सुनियोजित बॅलन्स ठेवाल. त्यासाठी तुम्ही केवळ स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहेत, जो अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. 14 मे रोजी तुमचे भाग्य अधिपती देखील भाग्यस्थानात येतील. हा तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी बुधदेव महिन्याच्या शेवटी म्हणजे 29 मे रोजी तुमच्या कर्मस्थानात येतील. तिथे गुरुदेवांसह त्यांची युती होईल, ज्यामुळे तुमचे कर्म प्रबळ होतील. परिश्रमाला फळ लागेल. जीवन तुम्हाला कठीण प्रश्न विचारतं, कारण त्याला तुमच्यातली उत्तरं माहिती असतात. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने या काळात तुम्हाला सर्वसाधारणपणे लाभ प्राप्त होईल. छोट्या छोट्या इच्छांची पूर्ती होईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचे मोठे खर्च होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही त्याची योजना आखाल. सर्व जबाबदाऱ्या देखील पूर्ण कराल. त्यामुळे खर्चाची अधिक चिंता करू नये, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कन्या जातकांसाठी एक प्रश्न. तुम्हाला सध्या कोणत्या गोष्टीची जास्त चिंता वाटते? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चला या महिन्याचा स्कोअर समजून घेऊया. पैशांच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे धन अधिपती भाग्यस्थानात विराजमान आहे. नंतर ते कर्मस्थानात जाणार आहे. त्यामुळे भाग्याने तुम्हाला बऱ्यापैकी पैसा प्राप्त होईल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला 10 पैकी 7 गुण देता येतील. प्रेमाच्या दृष्टीने विचार केला असता प्रेम विवाहाचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. विवाहानंतर देखील सौख्य आहे. त्यामुळे या बाबतीत तुम्हाला 10 पैकी 8 गुण देता येतील. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या करिअर स्थानात गुरुदेव विराजमान असून राशी स्वामी बुधदेव देखील तिथे येणार आहे. विशेष बाब म्हणजे शुक्रदेव देखील तिथे येणार आहेत. त्यामुळे करिअरला तब्बल 10 पैकी 9 गुण प्राप्त होत आहे. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते. म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस. हे निसर्गाचं चक्र आहे, जे मनुष्य जीवनालाही लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस कोणासाठीही कधीही सारखा नसतो.
काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 9, 18 आणि 27 हे दिवस शुभ, तर 7, 16 आणि 25 हे दिवस तणावाचे, संघर्षाचे राहतील. ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने कन्या जातकांनी बुधवारी हिरव्या वस्तूंचं दान करायला हवं. गणपतीची उपासना करायला हवी. गणपतीला दुर्वा अर्पण करा. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. कन्या राशीसाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. ताणतणाव, आरोग्य, अतिविश्लेषण अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी लाभदायक राहील. हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेटसोबत धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतं. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. कन्या राशीच्या जातकांना तुम्ही फक्त परफेक्शन शोधणारे नाही तर तुम्ही यश निर्माण करणारे आहात. त्यामुळे या महिन्यात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. मग बघा तुमचं भाग्य कसं बदलतं. हे चॅनल केवळ ज्योतिष शिकवण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी आहे. इथलं प्रत्येक विश्लेषण केवळ तुमच्या यशासाठी आहे. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करून ठेवा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.